लोहगड किल्ल्यावरती सिया गोयलने तिच्या होणाऱ्या नवऱ्याची केलेली हत्या तुम्हाला नक्कीच आठवत असेल. त्यामुळे देश हादरला होता. देशामध्ये सुद्धा इतरत्र नववधूंची त्यांच्या जोडीदाराने केलेली हत्या सुद्धा ही प्रकरणं सुद्धा वाढत चाललेली आहेत आणि या भयंकर प्रकरणांचा पालकांनी मात्र चांगलाच धसका घेतलाय. त्यामुळे आता लग्न करताना, खास करून अरेंज मॅरेज करताना भावी जोडीदाराची संपूर्ण कुंडली तर आपण पाहतोच, पण त्याचं चरित्र माहिती असावं या दृष्टीने पालकांची पावलं खासगी गुप्तहेरांकडे सुद्धा वळली आहेत. जोडीदारावरती पाळत ठेवून त्याचं चारित्र्य, त्याला कसलं व्यसन तर नाही ना, त्याची शैक्षणिक पात्रता किती आहे, कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती काय आहे, भावी जोडीदारावरील कर्जाचा डोंगर किंवा त्याचं प्रेम प्रकरण, या सगळ्याची माहिती काढण्यासाठी पालक सध्या खासगी गुप्तहेरांची मदत घेत आहेत असं दिसून आलंय. आणि या सगळ्यावरती मानसोपचार तज्ञ निकिता सुळे यांनी प्रतिक्रिया दिली, आपण पाहूयात. डिटेक्टिव्सची मदत घेण्याचा विचार उच्चवर्गीय कुटुंब करतायत. अशा प्रकारच्या एन्झायटीला अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक या सायकॉलॉजिकल कॉन्सेप्टनी आपण समजू शकतो. याचा अर्थ म्हणजे एखादी घटना जर अत्यंत स्पष्ट आणि तिची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झालेली असेल, असे धोके खरोखर जितके आहेत त्यापेक्षा जास्त सामान्य आहेत असं वाटायला लागतं. जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा बातम्या आणि सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. त्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टी नजरेस आणल्या जातात. ह्यामुळेच लोकांना वाटतं की अशा घटना जास्त प्रमाणात घडतात. भीतीला कमी करण्यासाठी ट्रस्ट बाय फुल व्हेरिफिकेशन ह्यावर जास्त फोकस केला जातो. आणि त्याचबरोबर या संदर्भात गुप्तहेर रजनी पंडित यांची प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतली आहे, पाहूया. लोक आता खूप सावध झालेली की लग्नात काही वेळेला आईवडील इमोशनल ब्लॅकमेल करून मुलींना लग्नाला तयार करतात आणि मग त्यांना असं वाटतं की बळजबरीने तयार असेल तर ही आपल्या घरी येऊन आपल्याला त्रासदायक होईल. स्वभावाची गॅरंटी आपण देऊ शकत नाही, पण आर्थिक परिस्थिती, मुलगी कशी आहे, काय किंवा मुलगा कसा आहे, त्याला काही व्यसनं आहेत का, त्याचं इतर कोणावर अफेअर आहे का, तो कोणाच्याच उठबस करतो, काय करतो, हे जाणण्यासाठी आर्थिक एज्युकेशन, पेमेंट हे सगळंच त्यांना हवं असतं की दाखवलेली परिस्थिती आणि प्रत्यक्षात काय आहे. त्यामुळे जो एक नवीन ट्रेंड सुरू झालेला आहे, लग्न जुळवण्यामध्ये डिटेक्टिव्हची भर नक्की काय घटना याच्या अवतीभोवती घडतायत, ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघूयात. केतन अग्रवाल हत्येनंतर पालकांची धाकधूक साहजिकपणे वाढली. अरेंज मॅरेजपूर्वी कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला गुप्तहेरांची मदत होते, या विचारातनं हा सगळा प्रकार सुरू झालेला दिसतोय. भावी जोडीदारावरती गुप्तहेरांची पाळत ठेवून खात्री करण्यावरती याच्यामध्ये भर असतो. पालक गुपचूप तपासतायत की मुलींचं चरित्र, व्यसन, उठबस, वर्तन, पत्रिका जुळणं पुरेसं या संदर्भात नाहीये, कुटुंबाचं वळण कसं आहे, पार्श्वभूमी, हे सगळं अधिक महत्त्वाचं ठरतंय आणि म्हणूनच अशा पद्धतीने डिटेक्टिव्हच्या माध्यमातून माहिती काढली जाते. शैक्षणिक पात्रता, पगार, उत्पन्न, आर्थिक परिस्थिती, कर्जाचा बोजा आहे का, याची सुद्धा तपासणी केली जाते. भावी जोडीदाराचा लैंगिक कल जाणून घेण्याचीही डिटेक्टिव्हकडे पालकांची मागणी आहे. लाखो रुपये खर्च करून लग्नापूर्वीच ही सगळी कुंडली काढली जाते, अर्थातच, कारण अशा पद्धतीचा खर्च करणं आणि त्याहीपेक्षा आपल्या मुलांच्या जीवाला धोका असू नये यामागे अशी भूमिका आहे. आणि मिळालेली माहिती गुप्तहेरांना खात्री केल्याशिवाय पुढच्या हालचाली होत नाहीयेत, ही सुद्धा यातली महत्त्वाची गोष्ट आहे. गुप्तहेराने संशय व्यक्त करताच स्थळेही नाकारली जात आहेत. डेटिंग ॲप आणि मॅट्रिमोनियल साईटवरनं लग्न जुळवताना अशा पद्धतीने आता पालकांची सतर्कता वाढली आहे.